या जिहाद्यांची भाषा आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भाषामध्ये काही फरक नाही. आज ह्यांना वोट चोरीचे आरोप करायचे आहेत. आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार. पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा. सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात. एक एक जण बुरखा घालून 14 15 वेळेस मतदान करताना आम्हाला अनुभव आहे. तर तुम्हाला खरंच हिंमत असेल तर आमच्या हिंदू समाजाला, हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहा जिथे 15 16 लोक कधी एकाच याच्यावर मतदान करायला बघतात. हा हिंमत तर दाखवा. असतील ना बोगस मतदार पाहिजे. जावा भैरमपाड्यामध्ये, जावा नलबाजार मध्ये, जाऊन तोडा त्यांचे पाय. मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत. मग उगाच सुक्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय तुमचा जो पाकिस्तान मध्ये अपघात बसला ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका. काय म्हणजे आझाद बंद करणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान द्या, मशिदीच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मतदान द्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या. हा वोट जिहाद हा जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला आम्हाला हिंदू समाजाला अशा पद्धतीचं डिंकायचं आणि दुसऱ्या बाजूला मस्जिद आणि अजानच्या नावाने मतदान मागायचं. तारखेला राष्ट्रभक्त हिंदू समाजाने दिलं पाहिजे. हे त्या लोकांनी लोकसभेला केलं. आताही हे लोक धर्माच्या नावाने मागतायत. त्या ह्यांच्या विचाराचे अशा पद्धतीने वोट मागणारे अगर उद्या महापौरच्या खुर्चीवर बसले तर सगळं हिरवकरण करून टाकतील. सगळे काय पाकिस्तान जिंदाबादवाले झेंडे सगळीकडे दिसतील. ठाणा असो, मुंबई असो, सगळे सरतंचे जुदात सगळीकडे ऐकायला मिळेल. आणि म्हणून या गोष्टीवर हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक या सगळ्या मतदान होणाऱ्या शहराच्या लोकांनी, राष्ट्रभक्त लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. धोका निश्चित आहे ना. तुम्ही धर्माच्या नावाने एका बाजूला संविधानाची भाषा करायची, ते बुरखेवाली को तुम इसका मेयर बनाओ क्योंकि वो संविधान है. मग आता संविधान कुठे गेलं? आता डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला मान्य नाहीये का? की तुम्हाला इथे शरिया कानून आणायचं आहे? म्हणूनच 15 तारीख प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे. उद्या आपले मकर संक्रांती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत, कुटुंब आहेत, जे गुजरात आणि या आपल्या गावात जातात, त्यांनी या वेळेची निवडणूक हे हिंदू समाजासाठी दृष्टिकोन अतिशय महत्वाची आहे. आता पुढच्या वर्षी यांच्यासारखे हिरवे साप जे जिहाद करू पाहतायत हे अगर उद्या ठाण्यावर, मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले, महापौरच्या खुर्चीवर बसले ना, तर पुढच्या वर्षीचे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे.